नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपल्या सर्वांचे इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. मी ऐश्वर्या रणसिंग. आज आपल्या समोर पनवेल महानगरपालिका या ही जी 2023 ची एक्झाम आहे, तर त्या 2023 च्या एक्झाम मध्ये सिलेबस डिकोडिंग आणि प्रिपरेशन स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, तर याबद्दल आपण एक डिटेल इन्फॉर्मेशन घेणार आहोत किंवा या गोष्टी आपण डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहोत. चला तर मग आजच्या सेशनला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा कनिष्ठ अभियंता यांत्रिकी म्हणजे मेकॅनिकल, आणि ही जी प्रिपरेशन स्ट्रॅटेजी आहे ती स्पेसिफिकली फॉर मेकॅनिकल इंजिनियरसाठी आहे. तर कनिष्ठ अभियंता यांत्रिकी गटक याचे टोटल 7 वॅकन्सी आहेत पनवेल महानगरपालिकेमध्ये. आणि याच्यामध्ये बघा 5 सब्जेक्टचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. पहिलं म्हणजे मराठी, दुसरं म्हणजे इंग्रजी, जनरल नॉलेज, रिझनिंग अँड टेक्निकल सब्जेक्ट. आता मराठी कसं आहे, 2 मार्काला 1 क्वेश्चन आहे. टोटल नंबर ऑफ क्वेश्चन्स 15 आहेत, म्हणजे हे 30 मार्कांसाठी आहे. त्याच्यानंतर इंग्रजी सुद्धा 30 मार्कांसाठी आहे, 15 क्वेश्चन्स. त्याच्यानंतर जनरल नॉलेज 15 क्वेश्चन 30 मार्कांसाठी, आणि रिझनिंग ऍप्टी 15 क्वेश्चन 30 मार्कांसाठी, आणि टेक्निकलचे 40 क्वेश्चन्स आहेत ते 80 मार्कांसाठी. असं टोटल 200 मार्कांची तुमची पनवेल महानगरपालिकेची एक्झाम होणार आहे. आता याची स्ट्रॅटेजी म्हणजे एखाद्या एक्झामची स्ट्रॅटेजी डिफाईन करणं म्हणजे काय असतं की आता सगळ्यात पहिल्यांदा त्याच्यामध्ये एक फॅक्टर असतो, तो म्हणजे तुम्हाला रिक्वायर्ड असणारा टाइम. सपोज आता पनवेल महानगरपालिका आली, ऍड कधी आली, तर ऍड मागच्या महिन्यामध्ये आलेली आहे. सो तुम्हाला मिळणारा ड्युरेशन किती आहे की तुमची एक्झाम शक्यतो 2 किंवा 3 महिन्याच्या ड्युरेशन मध्ये होणार आहे. म्हणजे ऍड तुमची ऑगस्ट मध्ये आलेली आहे, तर सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, मॅक्स तुमचं नोव्हेंबर एंडिंगला तुमचा हा पेपर राहणार आहे. तुम्ही 3 महिने किंवा 2.5 महिने मॅक्सिमम चालून पकडायचे, परंतु सेफ साईडला तुम्ही 2.5 महिन्याचा ड्युरेशन पकडू शकता. म्हणजे 2.5 मंथचं तुमच्याकडे ड्युरेशन आहे. 1 मंथ आणि हे 15 दिवस. तर प्रिपरेशनची जी स्ट्रॅटेजी ठरवत असताना तुम्ही काय करणार की पहिला 1 महिना सिलेबस कम्प्लिशनसाठी पूर्ण प्रॉपरली ठेवणार. उरलेल्या 1 महिन्यामध्ये तुम्ही सिलेबस म्हणजे तुमच्या 1 महिन्यामध्ये 70% सिलेबस कम्प्लीट झाला पाहिजे 1 महिन्याच्या ड्युरेशन मध्ये. त्याच्यानंतर दुसऱ्या महिन्यामध्ये काय करणार तुम्ही, उरलेला 30% सिलेबस प्लस हा 70% सिलेबस याची प्रॉपरली रिव्हिजन, असं करून सेकंड मंथ मध्ये तुमचं फर्स्ट आणि सेकंड मंथ मिळून तुमचा प्रॉपरली सगळा सिलेबस कम्प्लिशनला असला पाहिजे. आणि शेवटचे 15 दिवस आहेत ना, हे टेस्ट सिरीज मध्ये आणि रिव्हिजन मध्ये, ह्या 2 गोष्टींमध्ये, त्या गोष्टीसाठी हे शेवटचे 15 दिवस तुम्हाला द्यायला पाहिजे. तर अशा प्रकारे तुम्ही 2.5 महिन्याचं नियोजन करायला पाहिजे. आता इथून पुढे बघत चालताना तर 2 महिने, सपोज तुम्ही विचार करा की तुमच्याकडे 2 महिने आहे, तर त्या ड्युरेशन मध्ये 1 महिना सिलेबस कम्प्लिशनला, 1.5 मंथ फॉर रिमेनिंग सिलेबस. कारण 1 महिन्यामध्ये आपण डिसाईड करतो तसं काही गोष्टी होत नाही. कारण हे बघा, तुमचं जेव्हा पण अभ्यासाचं एक टाइम टेबल बनवता ना, ते तुम्ही रिजिड बनवाच, परंतु सोबत सोबत काही फ्लेक्झिबिलिटी पण ठेवा. की सपोज तुमचा एखादा सब्जेक्ट जर 4 दिवसात कंप्लीट करायचा तुम्ही ठरवलाय आणि त्याला जर 6 दिवस लागत असतील, तर उरलेल्या 2 दिवसाचं बर्डन तुमच्या पुढच्या सब्जेक्टवर येणार नाही. याच्यासाठी ते 4 दिवस प्लस 2 दिवस एक्स्ट्रा, तर असं फ्लेक्झिबल थोडंसं टाइम टेबल धरून चाला. सो मी हे वरचे 15 दिवस रिमेनिंग सिलेबस साठी ठेवलेत आणि शेवटच्या 15 दिवसामध्ये तुमची रिव्हिजन आणि टेस्ट सिरीज. तर अशा प्रकारे तुमचं अभ्यासाचं जे टाइम टेबल आहे ते बनलं पाहिजे. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या अभ्यासाचं 1 महिन्याभराचं नियोजन करू शकता. आता पनवेल महानगरपालिकेमध्ये मराठीमध्ये काय आहे, तर व्याकरण आहे. त्याच्यानंतर सर्वसामान्य शब्दसंग्रह, त्याच्यानंतर म्हणी, वाक्प्रचार, त्याचा अर्थ आणि उपयोग. त्याच्यानंतर काय, उतार्यावरील प्रश्नांची उत्तरं, म्हणजे इथं तुम्हाला उतारा विचारला जाणार आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर वाक्य पृथक्करण व त्याचे प्रकार. आता हे बघा, किती सेक्शन आहे, 1 2 3 4 5. तुम्हाला मराठी आहे 15 मार्काला, 3x5 म्हणजे प्रत्येकाला किती क्वेश्चन येणार आहेत, 3 क्वेश्चन याला, 3 क्वेश्चन याला, 3 क्वेश्चन या प्रत्येक सेक्शनला तुम्ही डिवाइड करू शकता. आणि याच्यामध्ये 3 क्वेश्चन उत्तराला देखील तुम्ही तेवढाच टाइम द्या. कारण काही विद्यार्थी काय करतात की पॅसेजला लाईटली घेतात, परंतु काय होतं, जेव्हा तुमचं त्या एक्झामचं टेम्परामेंट आणि सध्याच्या टेम्परामेंटमध्ये उतारा वाचणं, त्याच्या प्रश्नाची उत्तर देणं हे इझी आहे. परंतु जेव्हा आपण एक्झाम देत असतो कुठलीही, त्या पोझिशनला ते टेम्परामेंट तेवढ्या प्रमाणात नीट राहत नाही. सो तुमचं टेम्परामेंट नीट ठेवण्यासाठी तुम्ही उताराचे देखील तितक्या चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करा, किंवा एक ऍटलिस्ट 5 उतारे तरी तुमच्या हाताखालून जाऊ द्या. त्याच्यानंतर व्याकरणाला तेवढं महत्व आहेच, परंतु तुम्ही लक्षात घ्या शब्दसंग्रहाला पण तेवढंच महत्व आहे. आणि
वाक्य पृथक्करण, सपोज हा प्रकार थोडासा इंजिनियर्स लोकांना थोडासा अवघड जाऊ शकतो, पण उरलेले जे 12, 13, 15 मार्कांचे जे टॉपिक्स आहेत ते खूप इझी आहेत. सो तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्या. आणि मराठी हा सब्जेक्ट असा आहे की मुलांना आउट ऑफ मार्क्स मिळतात. सो या सब्जेक्टला लाईटली घ्यायचं नाही. हा खूप इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे. ह्याला 15 पैकी 15 मार्क कसे पडले पाहिजे याच्याकडेच लक्ष घ्यायचं. म्हणजे मराठीमध्ये 15 पैकी 15 हे पडणं गरजेचंच आहे आणि तेवढे तुम्हाला पडलेच पाहिजे तर तुम्ही कॉम्पिटिशन मध्ये इन आहात. तसंच इंग्रजीचं आहे. इंग्रजीचं कसं आहे की सपोज 3 3 3 3 जसं इंग्लिश याचे मराठी सारखंच आहे. सपोज तुम्ही व्होकॅबचे 3 मार्क्स पकडले नाही किंवा हे सेंटेन्स वाले 3 मार्क्स, तर उरलेले बाकीचे जे आहे ग्रामर म्हणा किंवा सेंटेन्स करेक्शन, आयडियम फ्रेजेस, या सगळ्या गोष्टी मुलांना येत असतात. त्याच्यामुळे इंग्रजीला 15 क्वेश्चन्स पैकी तुमचे 10 ते 12 क्वेश्चन्स तर येणं गरजेचं आहे. म्हणजे इंग्रजीचं जास्त पण टेन्शन घ्यायचं नाही, परंतु एक 10 ते 12 मार्कापर्यंत इंग्रजी गेला पाहिजे एवढ्या दृष्टीने तुमचं प्रिपरेशन असलं पाहिजे. कारण बघा, पॅसेजचे मार्क तुम्हाला इंग्रजीचं देखील पॅसेजचं प्रॉपरली प्रिपरेशन केलं तर तुम्हाला इंग्रजीच्या पॅसेजचे मार्क पडणं एवढं काही मोठी गोष्ट नाही. त्याच्यानंतर सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर इझी राहतं, तर एडियम फ्रेजेस, तर याच्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही मार्क कलेक्ट करू शकता. कारण व्होकॅबलरी खूप वास्ट आहे, परंतु एक सिलेक्टेड आहे व्होकॅबलरी. पाल्यांसुरी मधले जे स्टार्टिंगचे 10-50 एक व्होकॅबलरीचे क्वेश्चन्स व्होकॅब आहेत, तर ते इडियम फ्रेजेस साठी पण तेच. तर तेवढ्या गोष्टी करून गेलं तर त्या अवघड जाणार नाहीत. त्याच्यानंतर जीके हा खूप वास्ट टॉपिक आहे. जीकेला तुम्ही जेवढा टाइम देणार तेवढं त्या प्रमाणात तुम्हाला आउटपुट मिळेल की नाही याची गॅरंटी नसती. सो जीके मध्ये खूप टाइम घालवू नका. याच्यातले काही गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला, आता घनकचरा व्यवस्थापन, ह्या गोष्टी तुम्ही प्रॉपरली हँडल करू शकता, तर त्याच्याकडे फोकस द्या. त्याच्यानंतर हरित बांधकाम याच्याकडे तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर वारसा स्थळे हे आपले लिमिटेड आहे, तर ज्या गोष्टी लिमिटेड, पर्यावरण समस्या या देखील लिमिटेड आहे. त्याच्यानंतर अद्ययावत तंत्रज्ञान, राज्यघटना खूप वास्ट टॉपिक आहे. हिस्ट्री खूप मोठा आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्राचे व भारताचे नागरीकरण, त्याच्यानंतर चालू घडामोडी, या खूप वास्ट गोष्टी आहे. ह्याचं तुम्ही वाचत बसले तर 2-2.5 महिन्यामध्ये ह्या तुम्हाला वाचून होणार नाहीये. सो नेमकं काय वाचायचं आणि काय स्किप करायचंय हे देखील लक्षात ठेवा. कारण जीकेचे कसे 15 क्वेश्चन पैकी 8 क्वेश्चन तर तुम्ही अशी जाऊन बसले तरी तुमचे करेक्ट येणार आहेत. उरलेल्या 12 म्हणजे तुमचे उरलेल्या 3 ते 4 क्वेश्चन साठी किती एफर्ट्स घ्यायला पाहिजे आणि किती तुम्हाला फोकस करायला पाहिजे तुम्हाला समजलं पाहिजे. कारण इतिहासाचे 2 क्वेश्चन येणार. याचं मिनिंग असं आहे का तुम्ही मॉडर्न हिस्ट्री, एन्शियंट हिस्ट्री सगळंच वाचत बसतान आणि तुमचा पूर्ण टाइम इतिहासामध्ये घालवतात? अरे तेवढ्या वेळामध्ये तुमचं टेक्निकलचे एखादे 4-5 टॉपिक स्ट्रॉंग होतील. सो ह्याच्यातले काही गोष्टी स्किप करा. पहिले 4 गोष्टी तुम्ही प्रॉपरली स्किप करून याच्यावरती फोकस जरी केलं, पर्यटन वगैरे या सगळ्या गोष्टींवरती, तर तुम्हाला 10 मार्क जीकेला मिळू 10 क्वेश्चन तुमचे 15 पैकी करेक्ट होऊ शकतात, विच इज गुड स्कोर, सफिशियंटली गुड स्कोर. त्याच्यानंतर रिझनिंग आपण इंजिनियर आहोत, आपल्याला रिझनिंगचा जो पार्ट आहे तो इतक्याही प्रमाणात इझी जात नाही. सो रिझनिंगला अजिबात दुर्लक्ष करायचं नाही. नंबर सिरीज, एनॉलॉजी, स्टेटमेंट, कन्क्लुजन्स, डिसिजन मेकिंग, स्टेटमेंट, आर्ग्युमेंट, अरिथमॅटिकल रिझनिंग, डायरेक्शन, इंटरप्रिटेशन, डाटा अँड ग्राफ्स, तर या सगळ्या गोष्टींकडे प्रॉपरली लक्ष द्यायचं, त्याची प्रॉपरली प्रॅक्टिस करायची. रोज 1 तास तुम्ही रिझनिंगला जर दिला तर तुमची या सगळ्या गोष्टींवरती खूप चांगली कमांड येऊन जाईल आणि तुम्हाला या गोष्टीचं टेन्शन राहणार नाही. तो इंग्लिशला रिझनिंगला आउट ऑफ मार्क्स घेणारे पण खूप स्टुडंट आहे. सो रिझनिंग खूप चांगल्या प्रकारे त्याप्रमाणे करा. आता टेक्निकल सिलेबसचं आपण एक थोडंसं इलॅबोरेशन घेणार आहे. कारण वेबसाईटवरती आपल्याला फक्त इतकंच दिलेलं आहे की इंजिनिअरिंग मेकॅनिक्स, कम्प्युटर इंटिग्रेटेड मॅन्युफॅक्चरिंग, मेकॅनिक्स ऑफ मटेरियल्स, मशीन डिझाईन, मेट्रोलॉजी अँड इन्स्पेक्शन, theory of machines, fluid mechanics, refrigeration and air conditioning, production planning and control, casting, forming and joining processes, machining and machine tool operation, heat treat transfer, thermodynamics, power engineering, turbo machinery, engineering materials, IC engines, ऑपरेशन रिसर्च, व्हायब्रेशन अँड इन्व्हेंटरी कंट्रोल. आता ह्या ज्या गोष्टी आहेत त्या ऍज इट इज फक्त नावं दिलेली आहेत. हे सगळे जे आपले जे त्या मेकॅनिकलचे 16 सब्जेक्ट्स आहेत लक्षात घ्या. कारण इंजिनिअरिंग मेकॅनिक्स हा एक सब्जेक्ट आहे, कम्प्युटर इंटिग्रेटेड मॅन्युफॅक्चरिंग हा प्रोडक्शनचा काही पार्ट आहे. त्याच्यानंतर हा 3रा सब्जेक्ट मटेरियल, मेकॅनिक्स ऑफ मटेरियल म्हणजे स्ट्रेंथ ऑफ मटेरियल. हा 4था सब्जेक्ट मशीन डिझाईन. 5वा सब्जेक्ट मेट्रोलॉजी. 6वा सब्जेक्ट थेरी ऑफ मशीन. 7वा सब्जेक्ट फ्लुइड मेकॅनिक्स. 8वा सब्जेक्ट RAC. 9वा सब्जेक्ट प्रोडक्शन प्लॅनिंग.
कास्टिंग प्रोडक्शन मध्ये येतं, फॉर्मिंग प्रोडक्शन मध्ये येतं, जॉईनिंग प्रोडक्शन मध्ये, मशीनिंग अँड मशीन टूल हे हा प्रोडक्शनचा पार्ट आहे. म्हणजे ऑलमोस्ट सर्व प्रोडक्शन त्यांनी मेन्शन केलेले आहे ह्याच्यामध्ये. आता किती सब्जेक्ट झाले होते? 9 सब्जेक्ट झाले होते. हे 10वा सब्जेक्ट हीट ट्रान्सफर, 11वा सब्जेक्ट थर्मोडायनेमिक्स, 12वा पॉवर प्लांट, त्याच्यानंतर 13वा टर्बो मशिनरी, 14वा मटेरियल्स, 15वा आयसी इंजिन आणि 16वा ऑपरेशन रिसर्च अँड व्हायब्रेशन इन्व्हेंटरी कंट्रोल. हे सगळे टॉपिक्स इंटिग्रेटेड आहे. म्हणजे हे जरी एका ओळीमध्ये तुम्हाला दिले असतील तरी हे सगळे आपले मेकॅनिकलचे 16 सब्जेक्ट्स आहेत. हे बघा, कुठल्याही एक्झामचं प्रिपरेशन करताना टेक्निकलवाल्या तुम्हाला हे गरजेचं आहे की तुम्ही मेकॅनिकल इंजिनिअरिंग खूप चांगल्याने करणं गरजेचं आहे. आता सपोज तुम्ही एक एक्झाम्पल घ्या की सचिन तेंडुलकर जेव्हा बॅटिंग करतो तेव्हा तो अशी बॅटिंग करतो का की मी टेस्ट सिरीजसाठी म्हणजे मी टेस्ट मॅच साठी वेगळी बॅटिंग करणार, T20 साठी वेगळी बॅट करणार, त्याच्यानंतर पण त्यांची जी सिरीज असते त्याच्यासाठी वेगळी बॅटिंग करणार, तर नाही. तसंच मेकॅनिकल इंजिनिअरिंग हा क्रिकेटला तुम्ही कम्पॅरिझन करा की एकदा तुम्हाला क्रिकेट खेळता आलं तर तिथे जाऊन तुम्हाला फक्त तुमचा परफॉर्मन्स दाखवायचा आहे. तर त्याच्याचप्रमाणे जर मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं तुम्ही चांगल्या प्रकारे प्रिपरेशन केलं की होल मेकॅनिकल इंजिनिअरिंग खूप चांगल्याने एकदाच प्रिपरेशन करून ठेवा की जेणेकरून तुम्हाला कुठलीही एक्झाम येऊ द्या तर त्याचा काही तुम्हाला फरक पडणार नाही. तुम्ही तुमच्या स्किल्स वरती डिपेंड राहणार. आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग वरती कमांड मिळवणं ही एक प्रकारची स्किल आहे. कारण हे बघा, वाटलं तर ह्या गोष्टी खूप टाइम कन्झ्युमिंग आहे, परंतु ज्याला या गोष्टींबद्दल स्किल येते ना किंवा ज्याला इंटरलिंक करता येतात गोष्टी, तर त्याच्यासाठी खूप मोठी गोष्ट नाहीये. आणि आपलं सिलेबसच खूप स्टॅटिक आहे. तुम्ही किती वाचणार? तुम्ही एकदा थर्मोडायनेमिक्स वाचलं तर त्याच्यामध्ये असं काही 10 वर्षांनी जरी 2 वर्षांनी जरी तुम्ही थर्मोडायनेमिक्स वाचायला घेतलं तरी त्याच्यामध्ये असं काही फरक जाणवणार नाहीये तुम्हाला. सो प्रॉपरली प्रिपरेशन करा. मेकॅनिकल इंजिनिअरिंग खूप चांगल्याने करा. त्याची एमसीक्यू सॉल्विंग मॅक्सिमम करा. एकदा थेरी वाचा पण 3 वेळेस एमसीक्यू सॉल्व्ह करा. तर अशा प्रकारे जर तुम्ही तुमच्या प्रॉपरली सगळ्या गोष्टीचं नियोजन केलं तर तुम्हाला ही एक्झाम क्रॅक करणे किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंगची कोणतीही एक्झाम क्रॅक करणं अवघड जाणार नाही. आता सगळ्यात इम्पॉर्टंट प्रिपरेशन स्ट्रॅटेजी. हे बघा, तुम्हाला सगळ्यात 100% स्कोअर मिळवून देणारे कोणते सब्जेक्ट्स आहेत? तर पहिला आहे मराठी, दुसरा आहे रिझनिंग, तिसरा आहे इंग्लिश. ह्याला किती किती क्वेश्चन्स आहेत? 50 क्वेश्चन्स आहे, 30 मार्क्स. 50 क्वेश्चन्स, 30 मार्क्स. 50 क्वेश्चन्स, 30 मार्क्स. हे 90 मार्क्स तुमचे कुठेच जायला नाही पाहिजे. त्याच्यानंतर जीके अनप्रेडिक्टेबल आहे. 15 क्वेश्चन्स आहेत, त्याच्यापैकी तुम्ही 7 ते 8 क्वेश्चन पकडून चला की जरी ऑन अन ऍव्हरेज तुमचे करेक्ट येतील. जर आउट ऑफ द बॉक्स खूप जीके आलं तर म्हणजे इथं 15 मार्क, म्हणजे तुमचे 105 मार्क्स हे तुमचे नॉन टेक्निकलला तुम्हाला मिळवणं गरजेचं आहे. आता टेक्निकल म्हणाल तर टेक्निकल वरती 40 क्वेश्चन्स आहेत. तर 40 पैकी एक 25 क्वेश्चन्स तर सगळ्यांचेच करेक्ट येतात, कारण जे लेवलची एक्झाम नाही, ज्याचं प्रॉपरली प्रिपरेशन आहे त्याचे 25 क्वेश्चन्स तर इथे करेक्ट येणार आहे. तुम्हाला स्कोर कुठं करायचा आहे ह्याच्यावरती तुम्ही किती स्कोर करणार. म्हणजे 25च्या वरती सपोज तुम्ही 10 क्वेश्चन्स करेक्ट केले तर तुमचं त्याच प्रमाणात सिलेक्शनचे चान्सेस वाढणार आहेत. म्हणजे तुम्हाला मॅक्सिमम तुमच्या जे प्रिपरेशन मध्ये एज आहे ना, तर तुमचे 40 पैकी एक 30+ क्वेश्चन्स तुमचे करेक्ट यायला पाहिजे. जेवढे जास्त क्वेश्चन तुम्ही 30च्या पुढे नेणार तेवढे तुमचे सिलेक्शनचे चान्सेस वाढणार. सो हे 60 मार्क्स आणि हे 105 म्हणजे 165+ तुम्ही टेक्निकलसाठी किंवा 175 याच्यामध्ये अजून 10 मार्क्स ऍड करा कारण जागा कमी आहेत. सो 175+ तुम्ही टार्गेट घेऊन किंवा 180+ तुम्ही टार्गेट घेऊन चालू शकता आणि पॉसिबल आहे ते. पण तुम्ही कुठं कमी नाही पडलं पाहिजे, तर तुम्ही मराठी, इंग्लिश, रिझनिंग या 3 सब्जेक्ट मध्ये कमी नाही पडलं पाहिजे. इथं जर तुम्ही मार खाल्ला तर टेक्निकलला तुम्ही 35 घेऊन सुद्धा काही फायदा राहणार नाही किंवा सिलेक्शनचे चान्सेस जरा कमी होतील. सो अशा प्रकारे प्रॉपरली तुमच्या अभ्यासाचं नियोजन करा. असं टार्गेट घेऊन चाला आणि तुमच्या दिवसाचं प्रॉपरली नियोजन करा. आता टेक्निकल नॉन टेक्निकल सोबत कसं घेऊन चालायचं, तर हे बघा, असं करू नका तुम्ही की दिवसातील 2 तास मराठी, 2 तास इंग्लिश, 2 तास रिझनिंग, 2 तास मग मी टेक्निकलला देईल, तसं नाही.
1 बाय 1 सब्जेक्ट घ्या, मराठी घ्या, 3-4 दिवस सगळं त्याला प्रॉपरली कम्प्लीट करा, त्याचे सगळे प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व्ह करा. त्याच्यानंतर त्याच्यासोबत टेक्निकलचा एक सब्जेक्ट घ्या, एक नॉन टेक्निकल घ्या. त्याच्यानंतर दुसऱ्या 5 दिवसामध्ये इंग्रजी घ्या, त्याचं ते प्रॉपरली कम्प्लीट करा 5-6 दिवसामध्ये. त्याच्यानंतर त्याच्यासोबत टेक्निकलचे 2 सब्जेक्ट घ्या. त्याच्यानंतर तशाच प्रमाणे रिझनिंग नीट करा आणि हे 3 सब्जेक्ट कंटिन्यू तुमच्या प्रिपरेशन मध्ये नंतर एक तास प्रॅक्टिससाठी ठेवा. आणि जीके लास्ट मोमेंटला वाचलं तरी सारं, कारण जीकेची खरंच गॅरंटी नसते की काय क्वेश्चन्स येतील काही नाही, परंतु जीके मधला पण स्टॅटिक पार्ट प्रॉपरली करून जा. एवढ्यावरती तुमचं बऱ्यापैकी चांगला स्कोर येऊन जाईल. आणि आणि सकाळच्या 2 सेशन मध्ये अभ्यास करा, एक म्हणजे मॉर्निंग, दुसरा म्हणजे आफ्टरनून वाला सेशन. मॉर्निंग सेशनला वाटलंच तर तुमचं टेक्निकल वीक असेल तर आधी टेक्निकल घ्या, आणि जर तुमचं जो पोर्शन तुमचा वीक आहे तो मॉर्निंग सेक्शनला घ्यायचा, आणि जो पोर्शन तुमचा ठीक आहे म्हणजे सो आहे 50-50% आहे की तो वीक पण नाही तो स्ट्रॉंग पण नाही, तो सेशन दुपारून घ्यायचा. म्हणजे इथे टेक्निकल केलं तर इथं सकाळी उठून नॉन टेक्निकल करायचं, त्याचे प्रॉपरली क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. आणि तुमचं जे पण तुम्ही प्रिपरेशन करणार आहे ते एमसीक्यू थ्रू तुम्ही डे बाय डे चेक करत राहायचे की आपण प्रॉपरली ट्रॅकवर आहे की नाही, किंवा जे आपलं प्रिपरेशन आहे ते चांगल्या लॉटमध्ये चाललंय की नाही. तर अशा प्रकारे तुम्ही अभ्यासाचं नियोजन करू शकता. किंवा तुम्ही स्वतः जर कुठली स्ट्रॅटेजी यूज करत असाल आणि त्याच्यात तुम्हाला बेनिफिट होत असेल तर प्लीज तुमची स्ट्रॅटेजी चेंज करू नका. स्टिक टू युअर प्लॅन आणि सगळं प्रॉपरली फॉलो करा. ठीक आहे, टेक्निकल नॉन टेक्निकल सोबत घेऊन चालणं अवघड आहे पण इम्पॉसिबल नाहीये. खूप मुलं अशी आहेत की ज्यांनी मार्क्स महाजनकोला म्हणा किंवा बाकी सगळ्या एक्झामला मिळवलेले आहेत. सो आणि जेई लेवलचा पेपर आहे, खूप काही डिफिकल्टी लेवल राहणार नाही, इझी क्वेश्चन्स राहतील. फक्त बेसिक वरती प्रॉपरली फोकस करा आणि प्रॅक्टिस चांगली ठेवा. अॅक्युरेसीला कुठेच मार्क होऊ नका, तुमचं इथे सिलेक्शन आरामात होईल. सो आजच्या सेशन मध्ये आपण पनवेल महानगरपालिकेबद्दलची स्ट्रॅटेजी, एक्झाम पॅटर्न आणि कुठे फोकस केला पाहिजे, कुठे नाही केला पाहिजे, किती मार्क्सचं टार्गेट ठेवलं पाहिजे, या सगळ्या गोष्टींकडे आपण प्रॉपरली एक डिस्कशन केलं. सो या सेशन मध्ये एवढंच. दिस इज ऑल फ्रॉम माय साइड. धन्यवाद.